शेवगाव तालुक्यातील वरुर गावात चौकातील झेंडा काढण्यावरून राजकारण सुरू झालं। या गावातील रिपब्लिकन पक्षाचा झेंडा काढल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या प्रकरणावरून दाखल झालेला गुन्हा आणि गावातील प्रमुख चौकात लावलेला झेंडा काढण्यावरून पोलीस उपअधीक्षकांसमोर झालेल्या गोंधळावरून वरुर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणी विविध संघटनांच्या वतीनं शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। वरुर गावातील प्रमुख चौकात लावलेला पक्षाचा झेंडा काढला जाणार नाही, या प्रकरणी कोणत्याही प्रकारची दहशत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देताना या ठिकाणी असणारे सर्व झेंडे तसेच ठेवावेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकारी सुनील साळवे यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराच्या अनेक घटना घडतात, परंतु नगर जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे। राज्यात केंद्रात रिपब्लिकन पक्षाच्या जीवावर, रामदास आठवलेंच्या जीवावर भाजपाचं सरकार आहे। भाजपाने केंद्रामध्ये आठवले साहेबांना मंत्री केलेलं आहे आणि आठवले साहेब मंत्री झाल्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा उठलाय की रिपब्लिकन पक्षाचा रामदास आठवले नावाचा वादळ या ठिकाणी केंद्रात जाऊन महाराष्ट्रातच नव्हे तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पसरविण्याचं काम करत आहे। ही खऱ्या अर्थाने मोठी पोटदुखी आहे आणि म्हणूनच गावागावामध्ये अशा काही ज्या वेळेस जातीयवादाच्या घटना घडतात, ज्या वेळेस आमच्या समाजावर अन्याय होतो, त्या वेळेस आपण सर्वजण एक दिलाने पुढे जातो। ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस रामदास आठवले साहेब धावून येतात। आता जिल्ह्यामध्ये कोपटीची घटना घडली, त्या घटनेचा सगळ्यात अगोदर रिपब्लिकन पक्षाने निषेध केला। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब आपल्या सोबत आहेत। वरुरच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागणार नाही, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी रिपब्लिकन पक्षाची आणि या शासनाची आहे। शासनामध्ये जर कुणी राष्ट्रवादीवाले जर काही टमकी वाजवत असतील आणि जर काही एका सरपंचाला पुढे बोलून जर काही आगाऊपणा करत असतील तर त्यांना म्हणावं आपण घरी बसलात, तुम्हाला घरी बसवण्याचं काम रामदास आठवलेंनी केलं। काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा सत्तेत होती, तुमच्या आमच्या मतावर होती, आठवले साहेबांच्या जीवावर ते सत्तेत होते। यावेळी आरपीआयचे राज्य कार्यकारी सदस्य पवनकुमार साळवे, माजी सभापती अविनाश मगरे, चंद्रकांत कर्डक, संजय नागरे यांची भाषणे झाली। तहसीलदार दादासाहेब गीते यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं। दरम्यान गुरुवारी रात्री तहसीलदार दादासाहेब गीते, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी वरुर येथील मुख्य कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती। गावातील प्रमुख चौकात असणारे विविध पक्ष आणि विविध संघटनांचे सर्व झेंडे त्या पक्षांचे प्रमुख कार्यकर्त्यांनी काढावेत असं ठरलं। त्यानुसार आज ते काढण्यात येणार आहेत, परंतु काही कार्यकर्त्यांची शेवगाव येथे बैठक झाली असून ते कार्यकर्ते वरुर येथे येणार आहेत अशी अफवा गावात पसरवण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आणि तणावपूर्ण वातावरण तसंच राहिलं। बैठकीला तालुक्यातून उपस्थित असणारे आमचे सगळे कार्यकर्ते, जिल्ह्याचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे मित्र सुनील साळवे, या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि मित्रांनो, 14 एप्रिलच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वरुर गावाला आम्ही जी सभा घेतली त्या सभेला मी उपस्थित होतो। समोरच्या चौकातला झेंडा पाहून मलाही बरं वाटतं की आता चौकामध्ये झेंडा आहे, परंतु मी कार्यकर्त्यांना विचारलं की इथे काय अडचण आहे। कार्यक्रमाला गावातला कोणताच प्रतिष्ठित व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होतो। सरपंचाला मी बोलून घेतलं की इथे काय अडचण आहे का, त्यांनी सांगितलं काय अडचण नाही। कार्यक्रमामध्ये भाषण सुद्धा आम्ही अत्यंत संयमी केले, गावामध्ये एकोपा निर्माण होईल अशा पद्धतीनं भाषणे केली, म्हणजे कसलाही पक्षपात त्या ठिकाणी झाला नाही। परंतु तिथल्या काही तथाकथित जातीवाद्यांनी त्यांचं अंतर्गत राजकारण टिकून ठेवण्यासाठी आपलं जर हत्यार म्हणून जर वापर करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला आपण समर्थ आहोत। परंतु जर तुम्ही 400 जण गावात जर फिरून नुसती दहशतच निर्माण करीत असतात आणि त्या पद्धतीने जर त्याला चुकीचं जर वळण लागलं तर त्याचे परिणाम काय होतील याच्या प्रशासनाला जाणीव असताना सुद्धा प्रशासन त्याच्याकडे जर डोळेझाकपणा करीत असेल तर त्याच्यासारखा दुर्दैवी विचार प्रशासनाचा बनत नाही। एवढं सगळं करून प्रशासनाने काल मिटिंग घेतली, 5 माणसं मागासवर्गीय बोलवले, 5 माणसं सवर्ण समाजाचे बोलवले। हे सगळं बोलवत असताना त्यांना एक भाग ठेवायला पाहिजे होतं की नेमकं तुम्ही कोणत्या कारणासाठी त्या माणसाचं बोलून घेतलं।
तुमचा हेतू काय होता? जेव्हा हेतू स्पष्ट होता तर पत्रकारांना त्यांनी 1 तास अगोदर, 10 मिनिटं अगोदर, 5 मिनिटं अगोदर त्यांचा हेतू स्पष्ट करून सांगायला पाहिजे होतं. परंतु हे सगळं चालत असताना पत्रकारांना त्या ठिकाणी प्रवेश दिला नाही. कोणत्याही कार्यकर्त्याला, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आतमध्ये येऊ दिलं नाही किंवा त्या संबंधामधली सूचना प्रशासनानं या ठिकाणी आपल्याला दिली नाही. आणि हे सगळं केल्यानंतर त्या 5 लोकांवर प्रेशर वापरून वेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे भाग पाडायसाठी प्रांत अधिकारी, जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आणि डेप्युटी असे सगळे मोठमोठाले अधिकारी असताना यांना ही कोणची अशी अडचण पडली होती की तिथं समन्वय साधणारे माणसं त्या ठिकाणी बोलवायचे नाही. प्रतिनिधी संदीप ढेरडाय, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, शेवगाव.